विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी 2000 छोट्या उद्योगांची निर्मिती, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी. गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करू, एकनाथ खडसे. मोहाच्या फुलांपासून पोषक पदार्थ निर्मितीवर भर देणार, सुधीर मुनगंटीवार. राज्यात नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रामध्ये मी अर्चना आडावतकर आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त. विदर्भातल्या शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी 2000 छोटे उद्योग स्थापन केले आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. फिक्की या उद्योजकांच्या संस्थेने गुरुवारी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना पुरेसा रोजगार उपलब्ध झाल्यावर आत्महत्यांसारख्या समस्या उद्भवणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जैविक शेतीसंबंधीच्या संशोधनाला चालना मिळणं आवश्यक आहे, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. राज्यात गेल्या काही काळात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करू, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते गुरुवारी विधान परिषदेत बोलत होते. काजूपासून बियर किंवा वाईन बनवणाऱ्या प्रकल्पांना 5 वर्षांसाठी उत्पादन शुल्कातून सूट आणि इतर काही सवलती तसंच अर्थसहाय्य देण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती खडसे यांनी यावेळी दिली. मोहाच्या फुलापासून दारू उत्पादनाऐवजी इतर पोषक पदार्थ तयार करण्यावर भर दिला जाईल, असं आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. ते गुरुवारी विधानसभेत संजय पुराम यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देत होते. मोहाची फुलं आर्थिक उत्पन्नाचं साधन आहेत, मात्र त्यापासून दारू तयार करणं अयोग्य आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. गडचिरोली इथं प्रायोगिक तत्वावर मोह फुलांचं संकलन आणि प्रक्रिया केंद्र उभारलं असून अशा उपक्रमासाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. आगामी 15 वर्षांचा विचार करून लवकरच केंद्रीय वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलं जाईल, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांनी दिली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेक्नोटेक्स्ट या 4थ्या वस्त्रोद्योग आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी गंगवार बोलत होते. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित वस्त्रोद्योगाची देशभरातली उलाढाल केवळ 1 कोटी रुपये एवढीच असून जागतिक बाजारपेठेत मात्र ती 17 लाख कोटी रुपये आहे, असं गंगवार म्हणाले. वस्त्रोद्योग क्षेत्राला उज्ज्वल भविष्य असून येत्या 10 ते 15 वर्षात हे क्षेत्र मोठी झेप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते. आता पाहूया बाजारभाव. जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत आणि निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल दर 1568 रुपये प्रति क्विंटल, किमान दर 1400 रुपये प्रति क्विंटल. तूर 6470 5300, हरभरा 4130 3300. सोयाबीन 3500 3025, तांदूळ 2300 2000, चिकू 1500 1000. अननस 3000 1000, डाळिंब 6500 2500 आणि मोसंबी 2600 आणि 1200. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे मुखेड, किनवट, मुक्रमाबाद, नायगाव परिसरात मोठं नुकसान झालं.
रस्त्यावरची मोठी झाडं उन्मळून पडली असून फळबागाही भुईसपाट झाल्या आहेत. भाजीपाला, चिंच, केळी तसंच आंबा पिकांना या पावसाचा मोठा फटका बसलाय. शहरी भागातही घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्याला गुरुवारी दुपारी वादळी वारं आणि पावसाने झोडपून काढलं. यात शिवणी कोतल इथं वीज पडून पशुधनाचं नुकसान झालं आहे. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. त्यानंतरच्या 24 तासात कोकणात हवामान कोरडं राहील, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलाय. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. पुणे 37-19, औरंगाबाद 37-21, नागपूर 41-22, सोलापूर 41-24 आणि नाशिक 35 आणि 20 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी असा आहे krishivarta@gmail.com. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढच्या कृषी वार्तांमध्ये. तोपर्यंत नमस्कार.